नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे. नकळत सारे घडले भाग 6. अजय मंडपात आला होता. आता फक्त अनन्या यायची बाकी होती. तिला गुरुजींनी अजून बोलवलं नव्हतं. ती पण रूम मध्ये तयार होऊन बसली होती. आता गुरुजींनी सांगितले की मुलीला घेऊन या. अजय तर अजयला तर खूप धडधड होत होतं. कसं की हृदय बाहेर येईल. तेच त्याला आता अनन्या येताना दिसली. आता तो तिला भान हरपून बघत होता. खूप छान दिसत होती. राणी रंगाची नऊवारी घालून खूप सुंदर दिसत होती. छान असा मेकअप केला होता, साधा आणि सिंपल. तिला गरज नाही मेकअपची पण केला होता. राणी कलरची लिपस्टिक, चंद्रकोर टिकली, नाकात नथ, गळ्यात सोन्याचा हार एक होता आणि लांब एक होता. पायात पैंजण, छान असा केसांचा अंबाडा पाहून मस्त छान अशी हेअरस्टाईल केली होती. हातामध्ये खूप साऱ्या बांगड्या घातल्या होत्या. हिरव्या रंगाच्या शेला घेतला होता. खूप सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर स्माईल. अजय सोबत लग्न म्हणून चेहऱ्यावर लाली होती. आदू तर तसंच केलं होतं. ती पण खूप छान दिसत होती. ती वर गेली. अजय तर तिला बघण्यातच होता. त्याने त्याचे मित्र त्याला चिडवत होते. आता तुझीच आहे, नंतर बघ. असे बरेच काही बोलत होते. त्याला चिडवत होते. अनन्याचं लक्ष अजयकडे गेलं. क्रीम कलरचा कुर्ता, लाल रंगाची धोती घातली होती. खूप हँडसम दिसत होता. गुरुजींचा आवाज आला. अंतरपाठ मध्ये धरले. अजयला अनन्याला बघायचे होतं. पण आता तो गप्प उभा राहिला. मन मंगलाष्टके सुरू झाली. स्वस्ती श्री गणनायका गजमुखा मोरेश्वरा सिद्धिदम बल्लाळ मुरड विनायक मडम चिंतामणी धेरम लेण्याद्री गिनिजात्मक सुंदरम विघ्नेश्वर ओझरम ग्रामे राजस्थिती जो विजयतम यत्र मा सदा मंगलम शुभ सदा मंगल शुभ मंगल सावधान. अंतरपाठ बाजूला झालं. गुरुजीने सांगितलं वरमाला घातले. सगळ्यांनी अक्षदा रूपी आशीर्वाद दिला. नंतर अजयने तिच्या भांगमध्ये कुंकू, नंतर मंगळसूत्र घातलं. अनन्याने फक्त त्याच्याकडे बघत होती. आता तुमचीच आहे. आता फक्त त्याच्या गाठ बांधून त्यांना सप्तपदीसाठी उठवलं. पहिलं पाऊल. हे वधू, तुझे माझे सख्ख झालं आहे. तू अन्नदात्री, दीर्घायुष्य, संततीची माता हो. दुसरं पाऊल. तू 2 पावले चालली आहेस म्हणून मला बलवर्धन हो. तिसरं पाऊल. तू 3 पावलं चाललीस, आता मला धन देणारी हो. चौथं पाऊल. तू 4 पावलं चाललेस, आता माझी सुख संवर्धनी हो. 5वं पाऊल. तू 5 पावलं चाललीस, आता संतती वर्धन दृढ सखी हो. 6वे पाऊल. तू 6 पावले चाललीस, म्हणून 6वी ऋतू प्राप्त होणारे भोग देणारी हो. 7वं पाऊल. तू माझे पावलं माझ्या बरोबर चालली आहेस. यास्तव माझी दर सखी हो. आता सप्तपदी संपल्या. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. अजय आणि अनन्या गुरुजींचा आशीर्वाद घेता. सुखी आणि आनंदी राहा. गुरुजींनी आशीर्वाद दिला. मालती दिलीपचा आशीर्वाद घेतला. सदैव सुखी राहा आशीर्वाद देतात. सगळे जेवायला जातात. अनन्या अजय खूप फोटो काढतात वेगवेगळ्या पोज मध्ये. मालती दिलीप आदू सोबत पण फोटो काढतात. मित्र मैत्रीण ऑफिस कलिग प्रिया अभय तर आज अजयला खूप चिडवत होते. तो पण काही बोलत नव्हता. त्याला पण मजा वाटत होती. अनन्या खूप छान लाजत होती. त्यांची मजा मस्ती चालू होती. मग ते सगळे जेवायला गेले. सगळे मस्त खाली बसून जेवायला बसले होते. अजय आणि अनन्याला मस्त ताट सजवले होते. प्रिया अभय त्यांच्या बाजूला आजूबाजूला बसले होते. प्रिया जवळ आदू जेवायला बसली होती. मस्त बैठक सारखे खाली बसले होते. मस्त केळीचे पान वर जेवण करत होते. सगळ्यांचं आटापलं होतं. पाठवण्याचा तर प्रश्नच नाही होता कारण कोणीच नव्हतं. मग ते बंगल्यात जायला निघाले. बंगल्यात मस्त फुलांची रांगोळी काढली होती. दारापर्यंत फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. अनन्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. मालती दिलीप पुढे निघून आले होते. आदू पण त्यांच्या सोबत होती. अजयच्या गाडी मागे होती.
अनन्या थोडी घाबरली होती. आधी ती अशीच राहत होती. आता सून म्हणून घरात जाईल. मला जमेल का? अजयला समजलं अनन्या घाबरलेली आहे. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. "असे की मी आहे." ती रिलॅक्स झाली. बंगलाजवळ गाडी आली. बंगला खूप छान सजवला होता. लाइटिंग पण लावली होती. फुलांची रांगोळी बघून तर अनन्याला खूप आनंद झाला होता. मालतीने त्यांचं औक्षण केलं. त्यांना घरात यायला सांगितलं. अजयच्या बहिणीने तिला अडवलं, की नाव घ्या मगच आत या. दत्ताच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू महेश. दत्ताच्या रूपात मला दिसतात ब्रह्मा विष्णू महेश. अजयचे नाव घेते, करते गृहप्रवेश. वा वहिनी, खूप छान, खूप छान. दादा आता तू घे. मला का? मग तुला पण घ्यावं लागेल. बरं घेतो. नाशिकचे द्राक्षे, नागपूरचे संत्री. नाशिकचे द्राक्षे, नागपूरचे संत्री. अनन्या झाले आज माझे गृहमंत्री. वा वा वा, मस्त. वा दादा कडक. मग ते घरात येतात. बाकीचे खेळ खेळतात. कोणत्या याच्यात अनन्या जिंकते, कोणत्या याच्यात अजय जिंकतो. नंतर सगळे दमले होते. डिनर करून आराम करायला गेले. अनन्या अजयच्या बहिणीला मदत केली होती. अनन्याला अजयच्या बहिणीने मदत केली होती नऊवारी काढायला. नंतर मग आराम करत होते. सकाळी पूजा होती. लवकर उठायचं होतं म्हणून सगळे झोपले. अजयला वाटलं होतं अनन्या माझ्या रूम मध्ये यायला पाहिजे होती. पण ठीक आहे, उद्या तर येईल. पण दमला होता. अनन्याच्या स्वप्न बघतच झोपून गेला. सकाळी अनन्याला जाग आली. तिने तिचे आवरून खाली आली. देवपूजा, तुळशीपूजन, अगरबत्ती, बाहेर रांगोळी. तोपर्यंत मालती आल्या. अनन्याला हाक मारली. "काय ग? आराम करायचा ना? कशाला उठली लवकर? एवढं सगळं झालं तुझं?" "हो आई, सवय झाली ना म्हणून जास्त झोप येत नाही. रोजची सवय म्हणून माझं हे झालं. अजून काही करायचं आहे का?" "हो, करायचं आहे ना. जेवण करायचं आहे 200 लोकांचं." अनन्याला चिडवत बोलल्या. "काय?" अनन्या म्हणाली. "मग काय चालू आहे तुझं? अजून वेळ आहे. काही करायचं नाहीये. तुझ्या नवऱ्याने सगळी सोय केली आहे. आपल्याला काहीच करायचं नाहीये. फक्त तुला प्रसाद करावा लागेल. पण अजून त्याला थोड्या वेळाने बनवशील, नाहीतर बनवून घे. नंतर तुला तयारी करावी लागेल. मी साडी दागिने काढून ठेवले आहे. ते घालून घे." "आई, मी आता करू का? म्हणजे नंतर साडी खराब होईल. नंतर आमचा उपवास असेल ना, तर मग उपवासाचं पण बनवते. यांना भूक लागून जाईल. पूजाला पण वेळ लागेल." "बरं चल बाई, तू काही ऐकणार नाही. मी तुला मदत करते." त्या दोघी किचन मध्ये गेल्या. रामू काका त्यांना काही हवं नको ते बघत होते. अनन्या तयारी करायला गेली. अजय उठून आला. आवरून पण झालं होतं त्याचं. त्याने पूजेची तयारी करायला घेतली. त्याला वाटलं अनन्या आली असेल. मला तिला बघता येईल. आता नव्या नवरीमध्ये कशी दिसत असेल. मला त्याला मला तिला दिसलीच नाही. पण त्याला ती दिसलीच नाही. मालतीचे लक्ष गेलं. अजय तिला शोधत आहे. ना, ती तुझ्यासाठी तयार व्हायला गेली आहे. आपल्याकडे पूजा आहे माहिती आहे ना? कर पटपण तयारी. नंतर बघत बस तिला. "काय आई, तू पण असे म्हणाली?" लाजत बाहेर गेला. पूजेची तयारी केली. तो तयार होण्यासाठी गेला. अनन्या खूप छान तयार झाली होती. हिरव्या रंगाची लाल काठाची साडी नेसली होती. थोडा मेकअप, गळ्यात दागिने, लांब मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या घातल्या, नाकात नथ पण घातली होती. आदू पण छान तयार होऊन आली होती. अजयने पण मरून कुर्ता, स्किन कलरची धोती घातली होती. तो पण खूप हँडसम दिसत होता. गुरुजी आले. त्यांनी पूजा मांडली. दिलीपला सांगितले की अजय आणि अनन्याला बोलवा. अजय आला आणि पूजा मांडली. तिथे जाऊन बसला. अनन्या आली. ती पण अजय जवळ जाऊन बसली. अजय तर अनन्याकडेच बघत बसला होता. गुरुजी जोरात स्वाहा बोलले तेव्हा अजय भानावर आला. अजयने पूजेकडे लक्ष दिलं. 2 तास पूजा चालली. दोघांनी पण मन भावे पूजा केली. सुखी संसाराची प्रार्थना केली. मग गुरुजींनी थोडा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगितला. आई बाबा अजून आले होते. त्यांच्या पाया पडले. गुरुजींचा नमस्कार केला. गुरुजींना प्रसाद आणि दक्षिणा दिली. गुरुजी निघून गेले. अनन्याने सगळ्यांना प्रसाद दिला. सगळ्यांनी अनन्याचे खूप कौतुक केले. अजयच्या बहिणीने त्यांना उखाणे घे असं म्हटलं.
सासरची मंडळी आहे खूप हौशी. सासरची मंडळी आहे खूप हौशी. अजय रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. दादा तू घे. आता त्याने आढेवेढे नाही घेतले. डायरेक्ट उखाणा घेतला. काळी माती हिरवे रान, काळी माती हिरवे रान, हृदयात माझ्या अनन्याचे स्थान. वा वा मस्त व दादा वहिनी चला आता जेवण करून घेऊ. उपवास आहे. नैवेद्य दाखवून द्या. तोपर्यंत मालती म्हणाल्या, नैवेद्य दाखवून झाला. सगळे जेवायला बसले. जेवण झालं. सगळे निवांत बसले होते गप्पा मारत. मालती बोलले, अजय कुलदेवीला जवळ जाऊन या लवकर. या दिवस मावळाच्या आधी. अनन्याला सांग की ओटी भर नारळाची. अजय बोलला, बरं आई जातो. अनन्याला हाक मारतो. ते देवाला जातात. देवाजवळ मनोभावे प्रार्थना करतात. सुखाचा संसार होऊ दे. आदूसाठी, पुढच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतात. परत घरी येतात. मजा मस्तीमध्ये डिनर करतात. गप्पा मारत बसतात. अजयला रूम मध्ये जाऊ दिलं नव्हतं. अनन्या आदूच्या रूम मध्ये होती. अजयच्या बहिणी तिला चिडवत होत्या. अनन्या लाजत होती. पण खरंच आज तर मला यांच्या रूम मध्ये जावं लागेल. ती घाबरली होती कारण ती अजून तयार नव्हती या गोष्टीसाठी. तिने त्याचा विचारही केला नव्हता. बघू पुढच्या पुढे. पण अजय त्यांना जर हवं असेल तर बापरे काय होईल माझं. त्यांच्या डोळ्यात बघितलं आहे मी. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. अजय पण तोच विचार करत होता. घाई करायला नको. तिच्या मनाप्रमाणे होऊ देऊ. जेवण वगैरे आटपून अजयच्या बहिणीने अनन्याला खूप छान तयार केलं होतं. लाल रंगाची साडी, नेटची साडी, शिवलेस ब्लाऊज, हातात बांगड्या, लाल कलरचा थोडा मेकअप खूप छान दिसत होती. साधी आणि सिंपल. तिचा सामान पॅक करून आधीच अजयच्या रूम मध्ये ठेवला होता. तिला अजयच्या रूम मध्ये घेऊन गेले. अनन्या रूम बघून खूप छान वाटलं होतं. पोटामध्ये फुलपाखरं उडत होते. खूप छान अशी रूम सजवली होती. मोगरांच्या फुलांच्या माळा, गुलाबाच्या पाकळ्या, हार्ट बनवलं होतं. सुगंधी कॅन्डल खूप छान दिसत होती. ती गॅलरीत जाऊन उभी राहिली. बाहेर चंद्र तारे बघत होती. तिला खूप छान वाटत होतं. अजय रूम मध्ये आला. रूम बघून त्याला पण छान वाटलं. पण अनन्या दिसली नव्हती. ती गॅलरीत असेल म्हणून तो गॅलरीत गेला. तिला हात लावला. त्याने आधीच अनन्याला हाक मारली पण ती विचारात होती. अनन्या थोडी घाबरली. अजय होता. रिलॅक्स मी आहे इथं. काय करते? काही नाही असंच उभे होते चंद्रतारे बघत. 4-5 महिने पूर्वी माझं काय होईल हे पण मला माहिती नव्हतं. आता सगळ्यात आनंदी आहे. ती अजयला मिठी मारते. अजयने तिला मिठीवर पाठीवर हात ठेवला. नंतर तिला समजलं मी अजयच्या मिठीत मारली. ती थोडी हलली आणि लाजून बाजूला झाली. आदूच्या रूम मध्ये जायला निघाली. कुठे निघाली? आदूला बघून येते. झोपली का? ती झोपली. आई तिला तिच्या रूम मध्ये घेऊन गेली आहे. अजय म्हणाला. तिला माहिती आहे पप्पाने आईला वेळ दिला पाहिजे म्हणून गेली. अजय खट्याळ हसत बोलला. अनन्याला लाजल्यासारखं झालं. ती आणि अजय रूम मध्ये गेले. बेडवर बसली. खूप मोठा असा बेड होता. अजय पण तिच्याकडे गेला. तिनं अंग चोरलं. अजय बोलायला लागला. तुला जेव्हा जेव्हा वेळ हवा ते घे. मी काहीच तुला जबरदस्ती करणार नाही. मला तुला मनापासून स्वीकारायचं आहे. जा साडी बदलून ये. तुला कम्फर्टेबल असेल ते घालून ये. मी हे आवरतो. ती पटकन साडी काढून ड्रेस घालून आली. तोपर्यंत अजयने सगळं आवरलं होतं. त्याने पण त्याचे कपडे बदलले होते. टी शर्ट आणि शॉर्ट घातली होती. बेडवर बसला. तो बोलला, झोप. मी पण मग बेडवर झोपली. नॉर्मल बोलत होते. अजयने हात लांब केला तिला मिठीत घेण्यासाठी. त्याला वाटलं नाही ती येईल म्हणून. अनन्या पण त्याच्या मिठीत गेली. त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. अजय नंतर खूप शांत झाला होता. आनंद झाला होता. छान वाटत होतं. दोघे पण मग झोपून गेले. सकाळी त्यांची खूप छान झाली होती. खूप प्रसन्न वाटत होतं. अनन्या तिचं आवरून बाहेर काम केलं. अजयने पण त्याचं आवरलं. नाश्ता येऊन बसला. आई झालं का ग? मालती आल्या का रे? आता मला नाही अनन्याला हाक मारत जा. बरं माते आता तू माझ्यावर प्रेम करत नाही. मालतीने त्याला एक फटका मारला. तो हसायला लागला. आदू आली. त्यांची मस्ती सुरू झाली. आई मला तुला काहीतरी सांगायचंय.
मालती हो बोलल्या. मी अनन्याला सरप्राईज देणार आहे. म्हणजे मी तिला पॅरिसला न्यायला असं म्हणत आहे. तर आदू तू राहशील का बेटा आजी-आजोबांजवळ? आदू हो म्हणते. मग मी काय करू? तुझं असं म्हणणं आहे? मालती म्हणाल्या. अनन्याला शॉपिंग करायला लावेल. मग तू तिला घेऊन जाशील का? उद्या जायचे आहे. बरं घेऊन जाईल. हे घे माझं कार्ड. ती घेणार नाही. बरं आण. आज घेऊन जाईल तुझ्या बायकोला. आई तू पण मला छळते का? बरं नाही छळत. नाश्ता करतात. मालती अनन्याला लाडीगोडी लावून शॉपिंगला घेऊन जातात. खूप शॉपिंग करतात. मस्त वन पीस, फ्रॉक, छान ड्रेस घेतात तिच्यासाठी. आई आपण का शॉपिंग केली? अनन्या म्हणाली. मालती काही पण सांगून वेळ मारून येतात. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.